असेल, लोक असेल, वध असेल, नोतर असेल, तर संतांची वाणी तुमच्या मुखापर्यंत जात नाही जात पाहिजे. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा असेल माहिती मी घेऊन जातो तुम्हाला. काय आज मी या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने तुमचं लग्न परत करणार, तुम्हाला परत माहेरात नांदायला नेणार आणि सुखी समाधानाने तुमच्या माहेरात मी स्थिर करून देणार. माहेर सांगतो तुम्हाला, माझं माहेर कुठलं आहे सांगितलं तो कोपर आहे पंढरपूर. तुमचं माहेर कुठलं आहे, पहिलं पंढरपूर कुठलं आहे हे समजून घेऊ. पंढरपूर कुठलं आहे, जरा चला पंढरीला जाऊ. बरोबर जाऊ, चला पंढरी. महत्वाचं सांगणं आहे, देव हा कन्सेप्ट करण्याचा नाहीये, भक्ती करण्याचा विषय नाहीये, देवदेव करण्याचा विषय नाहीये, कीर्तन करण्याचा विषय अजिबात नाहीये, प्रवचन करण्याचा अजिबात विषय नाहीये. प्रवचन म्हणजे भक्ती नाही, कीर्तन म्हणजे भक्ती नाही. गाथा वाचणं, भजन करणं याला जर तुम्ही भक्ती समजत असाल तर निश्चित तुम्ही चुकीच्या मार्गाने चालला. निश्चित. मी सकाळी ना माझ्या आराखड्यामध्ये एका महात्म्यांना आराखडा लिहून दिलाय. काय लिहून दिलाय, त्यांना झाली शुगर झाली 200-250, म्हणून त्याला अनुक्रमानिका लिहून ठेवली. सकाळी 8 वाजता जेवण, 11:30 वाजता 8 वाजता नाश्ता, मग उपाशी पोटी गोळी, आणि मग 12 वाजता जेवण, परत 4 वाजता नाश्ता, परत 8 वाजता नाश्ता. हे अनुक्रमानिका लिहून ठेवली. सकाळी 2 तास चालले, बागडले, उड्या मारले, संध्याकाळी तासभर येणे जाणे, बागडणे, उड्या मारले. आता ह्या एटिकेट्स कशासाठी, रोगाच्या नंतर रोग वाढू नये, रोग होऊ नये त्यासाठीची इंटिमेशन. मग आता मला सांगा, या अनुक्रमानिका इंटिमेशन वाचायचं का अनुकरण करायचं? आता तुम्हाला कळलं. अहो तुम्हाला महात्मे मिळाली म्हणून कळलं. शास्त्रों में बात है, भक्ति के हाथ है, प्रेम बिन पाता नहीं, ब्रह्म तो सत्य है. देव आला कुठला, कुठे देव नाही अशी जागा नाही. हुडकताय कुठं, हुडकताय कुठं? जरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव, काय हे रानोराने उसा संताशी जाऊने. मला एक महत्वाचं तुम्हाला विचारायचं, तुम्ही पंढरपूरला गेलात का? हो गेलात का नाही? हा गेला. पण तुम्हाला आता महात्म्य तुम्हाला नीट पहिलं तर नीट समजायचं हे बोललो मी. पंढरपूरचे पांडुरंग परमात्म्याचं मंदिर पाहिलं का? पाहिलंय बाबा, मंदिर पाहिलंय आम्ही, पांडुरंग पाहिलाय, कटीवर हात ठेवून उभा आहे, पिठेवर उभा आहे, पाहिलंय तुम्ही? जे पीठ उभी आहे, जे परमात्मा उभा आहे, ते पीठ कशाचे? आमचे दिसले तरी नाही माहिती. या देहाची करोनिया पीठ, हे पीठ इकडे या म्हणजे तुम्हाला समजत. इकडे आलं तर समजत. सूक्ष्म, कारण, स्थूल, महाकारण, 4 देह, 4 देहाची पीठ करून माझा परमात्मा उभा आहे, असं तू कोपरायचं कन्सेप्ट आहे. असं म्हणणं आहे. विठोबा कुठे उभा आहे? 4 देहाच्या पीठ करून विटेवर उभा आहे. आता परत पंढरपुरात जाऊ. पंढरपुरात मध्ये गेल्यानंतर पंढरपूर मला बोटाने लावता येईल का? नाही. मग पंढरपुरात आम्ही हे कसं समजणार? बर चला, आता पंढरपुराला सगळीच गेला, पंढरपुराच्या पांडुरंगाचं मंदिर पाहिलंय का? पाहिलंय. हे पाहिलंय का? मंदिरात देव आहे का? देवाचं मंदिरच देवात आहे. नाही कळलं. मी म्हणून म्हणलं नीट ऐका. देवामध्ये मंदिर आहे का मंदिरात देव आहे? हे बाबा म्हणते देवामध्ये मंदिर आहे. खरं आहे का खोट आहे? खरं सांगा, हात वर करून सांगा. खरं आहे का खोट आहे? तेव्हा सगळ्यांचं मत आहे नाही. काय म्हणलं? सगळ्यांचं मत आहे नाही. या बाबांचं म्हणणं रास्त आहे. या बाबांनी शास्त्राचा निश्चय सांगितलाय आणि तुम्ही कुणाच्या तरी मार्गदर्शनाने, कुणाच्या तरी कीर्तनाने, कुणाच्या तरी मनाने, तुमच्या मनाने तुम्ही सांगा. बाबा बरोबर आहे.
आणि तुम्ही त्या बाजूने डाव्या बाजूने तुम्ही बी बरोबर आहे, तुमची बाजू मी नाकारली नाही, पण मंदिरात देव आहे हे बरोबर आहे. पण माझं बाबांचं म्हणणं आहे की मंदिरच देव आत आहे. ह्या गोष्टी ह्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे. आणि हे न झाल्यामुळं तुम्ही अज्ञानी ते अज्ञानीच राहिले. मी मग काय काढायचंय? अज्ञान काढायचंय. काय काढायचंय? अज्ञान काढायचंय. अज्ञान नीट ऐका बरं का. आता लय लवकर आपल्याला कीर्तन उठायचंय. नीट ऐका. मंदिरात देव आहे मी नाकारणार नाही. एखादा माणूस जाताना दगड घेऊन रस्त्यावर उभं आहे म्हणले, काय खोटं बोलले? होऊ शकतं. मंदिर देवात आहे असं माझं ठाम मत आहे. मग देव कसा आहे? देव कसा आहे? हरिपाठ करतो. हरिपाठ वाचतो. हरिपाठ मुखवत आहे. मग मन देव नाही का कळला? धरला गणदान पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्ही कुठून आला? वैकुंठ. वैकुंठ कुठे आहे? ज्ञानदेव पाठ. अरे हा वैकुंठ. तुम्ही वैकुंठात आला म्हणजे हरिपासून आला. तुम्ही कुठून आला? हा. आता तुमचं माहेर कुठलं आहे? पण त्यात माझ्यासाठी तर म्हणा वैकुंठ आहे. तुमचं माहेर कुठलं आहे? वैकुंठ आहे. आणि वैकुंठ कुठे आहे? ज्ञानदेव पाठ. हरी हा हरी कसं आहे? आणि सुईच्या डोकावली जागा नाही, देव नाही अशी. पण शोधायचा कुठं? शोधायचं कुठं? तुम्ही शेतकरी मंडळी आहे. कांद्यात बी आहेत का नाही? कांद्यात बी आहे का नाही? घरी गेल्यानंतर कांदा घ्या. नवरा बायको त्याला सुरीनं कापत बसा आणि बघा किती दिवसांनी कांद्यातल्या काळ्या बी निघत्या. आहेत का काळ्या बी कांद्या? कोण नाही म्हणते, कोण नाही म्हणते. मी तर शेती कधी केली नाही. मला माहिती कांद्यात बी आहे. पण कांद्यातलं बी काढण्यासाठी काय करायला लागत? अर्धा कांदा कापावा लागतो, अर्धा जमिनीत गाडावा लागतो, त्याला खात दूध पाणी सगळं टाकायला लागतं आणि 3 महिने त्याची वाट पाहावं लागतं. 3 महिन्याच्या नंतर एक बोंड येतं, त्याला वाळावं लागतं. वाळलं तर ते त्याला हातामध्ये घेऊन जरा फूक मारली असते. गाड्या भर बिया कुठं होत्या? बिया कुठं होत्या? अहो देव प्रकट आहे. प्रकट होये बोले देव विश्व ब्रह्माची ठेले. आरती म्हणताय ना? देव प्रकट आहे, विश्व ब्रह्माने भरले. पण काय झाले? आपल्याला अज्ञानाचा पगडा आल्यामुळं आपल्याला देव सापडत नाही. एक दुसरं सांगणारा न भेटल्यामुळं आपल्याला ते दृष्टी मिळत नाही. विठाला आपल्याला दृष्टी मिळत नाही. मग देव कुठे? देव देव म्हणून व्यर्थ काही नसे, निज देवाने नसे मुळे कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही
ज्ञानदेव मनी बजा देवा अखंडित शिवा देव आत्माच आहे. आत्मा तुमचं मर्यादित आहे का विश्वभर आहे? तैसा हृदयामध्ये निरामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांता सीतामो विषयावरी. काय झाले? क्रांती झाली. मी देह आहे आणि म्हणून तिथं देव डोकलाय. तिथं अज्ञान आले आणि त्या अज्ञान काढण्यासाठी संत महात्म्यांची गरज आहे. संत महात्म्यांची गरज आहे. अज्ञान काढण्यासाठी संत महात्म्यांची गरज आहे. अज्ञान जर कळलं, मी सकाळी हा चष्मा मी इथं डोक्यावर ठेवला, आता अख्खं घरदार पाट्ट केलं, चष्मा होता. आमची बायको आली म्हणजे काय हुडकताय? म्हणले चष्माच गावाला. चष्मा कुठं होता? डोक्यावर होता. चष्मा हुडकण्यासाठी सुद्धा मला आमच्या बायकोने म्हणले इकडे या, इकडे या. आणि हे तुला खाली घेतला आणि हे काय चष्मा म्हणतो. चष्मा घातल्या सगळी सृष्टी दिसली. चष्मा नव्हता तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं, पण चष्मा घातल्या सगळी सृष्टी दिसायला लागली. मग आता चष्मा घालायचा कुणाचा? महात्म्यांनी चष्मा घालायला ना संप्रदाय काढला. महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलबीर सकयानंद शांताबाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी परंपरेचा चष्मा घातला आणि देव हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विद नाही रीते रे. सर्वांच्या हृदय दिसी मी अमुका हे आईशी, जे बुद्धी स्मरे अहर्निसी ते वस्तू मिगा परिसंता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु वचन उपासिता वैराग्याशी. देव आहे, देव आहे. फक्त काय झाले माहितीये का? भ्रांती झाली. आणि ती भ्रांती कंदील माहितीये का तुम्हाला? कुणाला कंदील माहितीये? कंदील माहितीये का? कंदील माहिती नाही म्हणता येईल. मला माझ्याकडे माझी भाषा कळते, तुम्हाला कळती? कंदील माहितीये का? कंदील माहित आहे. त्या कंदिलाची काच माहितीये का? राखेलवर चालतं का पेट्रोलवर? राखेलवर कंदील चालत होता. त्या कंदिलाच्या वर्ण काच पांढरी शुभ्र दिसायची आणि आतनं काजळी आली यायची. त्यावेळेस आतनं काजळी आल्यानंतर ती म्हातारी काय म्हणायची? अगं ज्योत तयार आहे कंदिलाची, वात वरती मी घेतले, पण प्रकाश बाहेर पडत नाही. त्याच्यासाठी काय झालं असेल? काजळी आल्या असेल, आतून काजळी आल्या असेल तर वरून काजळी आल्या असेल. वरून तर चकाचक पांढरं शुभ्र दिसतंय, वरून तर चकाचक पांढरं शुभ्र दिसतंय. एवढं फेटा बांधले, पांढरा शर्ट घातले, माल 2-4 माळा घातल्या, आळंदी पंढरपूरची वारी करतोय, गुरु बनलंय, महाराज बनलाय, कीर्तनकार बनलाय. काच म्हणतोय, काच. आणि त्या काचाला बाहेर प्रकाशच नाही. प्रकाश होता का नाही? होता. काय झालं? बाहेर का उजेड पडत नाही? मग काजळी सोपं आहे का उघड आहे काजळी काढायचं? आता मी तुम्हाला जर म्हणलं चुलीतली राख घ्या, तुम्ही म्हणसाल पहिलं चूल बनवायला लागल, मग गौरी आणायला लागल, गौऱ्या चाळायला लागल, मग राख करायला लागल, तोपर्यंत उद्या होईल. पण घरात बाजरीचं पीठ आहे का? आहे. बाजरीचं पीठ आतमध्ये टाक, 2-3 बोटं घाल आणि आतून बोटं मारून घे, कॉटनची साडी घे, हातून पुसून घे आणि मग कंदीलाला काच बसव, लगेच प्रकाश. काय झालं? प्रकाश होता का नाही? होता. काय झालं? काजळी आली. तसं काय झाले? अज्ञान रूपी काजळी आल्यामुळं देव लोपला गेला, देव दिसत नाही. गुरुवचने पुढील पहाट. आता वेळ नाही हो,
मला वेळ द्या 2-4 तास कीर्तना. बाबा म्हणते सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय. सद्गुरु नाहीत का तुमच्याकडं? इथं फरलांगवरला आहे ना सद्गुरूंचे आश्रम आहेत. मग काजळी काढणारा सद्गुरू पाहिजे. वर्ण धुणारा, वर्ण काच साफ करणारा सद्गुरू पाहिजे. अहो सुगरण कशाला म्हणतात? सुगरण कशाला म्हणतात? आई समोर बसली, 9 वारी घातली चांगली, तिकडची आई 6 वारी घातली, तिकडची बाई 9 वारी घातली, चांगली साडी घातली 10,000, कितीला सुगरण म्हणतात का? असं तुमच्याकडे होतंय का? सुगरण ही पदवी तिच्या ज्ञानाला आहे. स्वयंपाक व्यवस्थित बनवती, पोटभर खायला घालती, तिला सुगरण म्हणतात. आमच्याकडं झाल्यात काय माहितीये का? नुसत्या रिकाम्या सुगरणी झाल्या. आणि स्वयंपाक कुठून मागवत्या? पिझ्झा आणून खायला घालतात. विठाला विठाला पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे. अहो जातीचे म्हणजे काय? जातीचे म्हणजे काय? जातीचे म्हणजे आमच्या जातीचे तुमच्या जातीचे नाही. परंपरागत आलेला विषय. त्या जातीमध्ये महात्मा अनुग्रह घ्यायला लागतं, बोध घ्यायला लागतो. साधना, साधन, अनुष्ठान, ध्यान, योग, या सगळ्या गोष्टी एकत्रित ज्या साधकाला मिळतात, अनुसंधान ज्या साधकाला मिळतं, ती सुगरण पाहिजे. मला भेटली बरं, मला भेटली, तुम्हाला भेटावा अशी माझी सदिच्छा आहे. विठाला हाला. आता मला सांगा, आता देव कळला का नाही? देव अजून मी नाही कळला का? कळलाच नाही. देव आहे का नाही? देव माझा हात आहे. या हाताच्या मध्ये हवा आहे का नाही? चपल्या बाहेर सोडा. या हाताच्या मध्ये हवा आहे का नाही? आहे. दिसती का? दिसत नाही. दुधातलं तूप लोणी दिसत का? कांद्यातला बिया दिसतेत का? दिसत नाही. माझ्या 2 हातामधलं अंतर हवा दिसती का? नाही. हल्ले तर पान हलते, पण दिसतंय का? नाही. हे पान कशामुळे हलते माहिती का? लोक का बसतात तुम्हाला कळत नाही. हे कशामुळे पान हलतंय? पहिलं पिवळं मस्त तळतळीत पान दिसत होते, आता हिरवं दिसत होतं. मध्यंतरी 5 वर्ष खाली या महात्म्यांनी सगळं पाहिलंय. हे पान हिरवं बी पाहिलंय, नंतर थोडस हिरवगार बी पाहिलंय, कवळं बी पाहिलंय, आता पिवळं पडायला लागले ते बी पाहिलंय. हे पान, हे पान हलतंय कशावर? कशावर? कोण हलवतं? चाले शरीर कोणाची आसक्ती.
कोण बोलवित हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन तयाचे भजन तयाचे भजन चुकू नको भजन करताय का करताय एका ताईला म्हणलं वर्ष तिचं मला वाटतं 70-72 होतं आईची आजी भजन करते का म्हणलं करते का आता करा म्हणलं वेळ थोडा राहिलाय तिनं असं दिवसाकडे पाहिलं म्हणजे हाय की बराच वेळ आहे आता तरी म्हणा विठ्ठल विठ्ठल चाललं होतं आपलं विठ्ठल 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 आणि बाई ना अशी टाळीवर टाळी घेऊन बसली मी म्हणलं का ग बाई भजन माहिती म्हणलं तुम्ही राम राम का नाही म्हणलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल का नाही म्हणलं सांगा कसं काय विठ्ठल विठ्ठल म्हणणार म्हणले माझ्या त्यांचं नाव आहे ना कुणाचं काय झाले माहितीये का भ्रांती झाली मी आणि माझे त्याची भ्रांती झाली आणि भ्रांती रूपी गाजळी सद्गुरू रूपी उपदेशाने काढायची तुम्हाला जरा जड जाणार आहे ऐकायला मला एक 2-4 वेळा इकडे बोलवा म्हणजे तुमची काजळीच काढून निवांत बोलवायचं निवांत असं पठांना कीर्तन ठेवायचं 2-4 वेळा काजळीच काढून टाकू आपण काय झालं भ्रांती झाली आणि भ्रांती झाल्यानंतर विषय का झाला अज्ञान झालं अज्ञान का आलं मी देह आहे मी सकाराम आहे मी तुकाराम आहे मी रामराव आहे मी काय झालं मी देह झालो आता एक सांगा आता बाबांकडेच मी सांगतो जवळ आहे ते सांगतात तुम्हाला तुमची बायको त्रास देते का नवरा आता बाबा म्हणले काय बोलू महाराजांच्या समोर कालच एक जण मला 3-4 मजल्यावर होतो परवाच्या दिवशी एक जण आला बराच वेळ बसला 3 माणसं बसले चहा पिलं तर ते बसून राहिलं खुर्चीत म्हणलं जा की आता तुम्ही मला बी आता झोपायचंय 9 वाजले म्हणले खरं सांगू का तुमचा विषय ऐकल्यावर तुझं मन करून सांगा वाटतं माझी बायको त्रास देते हो मला मी म्हणलं सोडून दे म्हणले ते मी जमत नाही ना मग काय करायचं खरं सांगा मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो बायको त्रास देते का नवरा आता तुमचा सगळ्यांचा विषय एकच आहे मला माहित आहे तुम्ही नाही बोलल्या तरी कारण तुम्हाला माहित आहे महाराजांना जर नवरा म्हणावं आणि नवऱ्याने जर बाहेर ऐकलं तर घरी गेल्यानंतर तो म्हणाल मला काय म्हणतात माहित आहे का नवरा हा तुमचा मी सडका नाही बोललो नवरा हा अहंकार आहे नवरा काय आहे अहंकार आहे आणि नवराच अहंकार कसा आहे सांगतो न शिक्षण झालंय तुमचं न व रा रा व न उलट करा नवरा कोण आहे रावण आहे सावकाश मला रावण आहे आणि रावण हा काय आहे अहंकार आहे रावण काय आहे अहंकार आहे आणि तो अहंकार त्या नवऱ्यालाच त्रास देतो आणि तो माझ्याकडे गोरानं खायला आलाय बायको त्रास देतो म्हणून आता बायकोचं डोकं दुखलंय ती झोपली गोळी खाऊन गेला हा आलाय आल्यानंतर त्याला असं अपेक्षा होती बायकोकडनं पाणी द्यावे चहा द्यावं जेवायला करावं तिची कंबर दुखती तिचं डोकं दुखतं ती झोपली गोळी खाऊन आता नवरा त्रास दिला का बायको हा जो नवरा पण आहे जी घेतलेला तो नवरा पण जर गेला ना यांच्यातला नवरा पण जर गेलं ना त्यामध्ये देवाचा प्रत्येक घरातला घरमालक दुःखी आहे घर करता दुःखी घरातले माणसं दुःखी समाधान सुखाचे साधनं आणलेत पण एक सुद्धा सुखी नाही सुखाचे साधनं भरपूर आल्या आमच्याकडे गोळ्या ढीगभर खात्यात सकाळी BP
शुगरची, रात्रीची, झोपीची, पोट साफ होत नाही कोणी, माणसं भाकरी कमी गोळ्या खात्यात जास्त आमच्या सुखी नाही. सुखी का नाही माहितीये का? यांच्यातला प्रत्येकाचा नवरा जिवंत आहे आणि तो नवरा मारायचा औषध आहे ना, फवारणी केली पाहिजे. नवरा मारण्याचं औषध फवारणी एकदा झाली की मग मात्र तो नवरा कळला पाहिजे. बुवा नवरा आहे मी, देह आहे. या या माझे महाराज या, तुमच्या चरणावर नतमस्तक प्रणाम. पुण्याची आदरणीय वाणी महाराज काही या महाराज लई वर्षांनी भेट घेण्यात झाली. हा उभं राहते तिथे उभं राहतो, उभं राहा मायेकडे उभं राहते कमी विठाला. काय झाले? नवरा तुम्हाला त्रास देणार आहे की मी देह आहे, हाच नवरा आहे, मी देह आहे, हाच अज्ञान आहे. हीच अज्ञान काय करायचंय? संतांच्या मार्फत अज्ञान करायचंय. काजळी एकदा काढली, अहंकार जेव्हा काढला तर मुळात ते स्वरूप देव आहे. काय झाले? मुळात स्वरूप देव आले. काल तुमच्या गेल्या महिन्यात आहे ना आमच्याकडे मकर संक्रांती झाली, तुमच्याकडे बी झाली असावी. आता माझ्या घरी बी झालीच असेल ना. गांडे महाराज आम्ही खुर्चीत बसलोय 4 वाजता खुर्चीत बसलोय, कामावरून आलोय थकून भागून, आणि माझी बायको ताट घेऊन आहे ना 2 गल्ल्या फिरत गेली आणि या कुंकवावर 10 वेळा कुंकू एवढं मोठं लावून आली. घरी आली आणि लुटलेलं साधन एवढं आणलंय 30 वर. आणि मला काय म्हणते, बघा माझ्या गल्लीत किती मान आहे. मला काय म्हणते, किती गल्लीत मान आहे. मी म्हणलं बाई खरं सांगू का, मी इथं बसलोय म्हणून तुला मान. बराच जीवाला हे नाही माहिती. गाणारा म्हणतोय मी गातोय, कीर्तनकार म्हणतोय मी कीर्तन करतोय, पकवाजा म्हणतोय मी पकवाज वाजवतोय, कीर्तनकार म्हणतोय मी, महाराज म्हणतोय मी. अहो मी माझे महाराज कितीतरी लोकांना आजपर्यंत विचारलं तुम्ही कोण आहे हो? म्हणजे कीर्तन सम्राट. तुम्ही कोण आहे विचारत आहे. तुम्ही कोण आहे? मठाधिपती आहे. तुम्ही महंत आहे. तुम्ही कोण आहे? मला असा एकही तथ्य भेटला नाही. मी देव आहे म्हणणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निवृत्ती दादा यांनी मला दादा म्हणतात, त्यांनी मला काका म्हणतात, त्यांनी मला मायुरी म्हणतात, यांनी मला ज्ञानी म्हणतात, यांनी मला आहे ना ज्ञानाचा सागर म्हणतात. महाविष्णूचा अवतार आहे. दादा खरंच सांगा ना मी कोण आहे? मी कोण हा करावा विचार. आहे मी कोण करावा विचार. आहे मी कोण? हे उपाधीला तू कोणी असतील, नटाधिपती पटाधिपती असतील, भजन सम्राट असतील, कीर्तनकार असतील आणि महाराज असतील, तुम्ही कोण आहे? मी तो वासुदेवा.
भित्ती बी नाही. निरंजन आणले बांधियल घर हो. निरंजनी आम्ही तुम्ही जरा लवकर या. वाड्यात हजेरी सतत चालू आहे पण वाडाच माहिती नाही. तुकोबरायांनी वाडा सांगितला. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो. हा जर विषय तुम्हाला कळला ना तुम्ही कीर्तन ऐकता हो पण विषय सांगणारच नाही. विषय घराघरातल्या गप्पा सांगितल्या जातात. विषय तुम्ही कोण आहे महत्वाचा आहे. तुम्ही कोण आहे. आऊट हातावरी विठोबा उभा दिशे समचरणाची शोभा त्या पंढरीसी जारे बाबा देह ही पंढरी. आताच मी काय सांगितलं. किती दिवस म्हणणार तुम्ही. एक हरी आत्मा वाया तो दुर्गम ज्ञानदेव मौन तरुणी श्रीहरी जपा जपणे तेही मनाचा कोण सांगणार हो. हे बसले पुण्याचं मी बी बसलोय पुण्याचं. जमिनी चांगली आहेत हो. जमिनी चांगल्या आहेत तिकडं पण पेरणारे नाही बर का. पेरणारे नसल्यामुळे जमिनीवर आहे ना काश्या झाडं वाकले. काम क्रोधाच्या उपटोनी पेंड्या जलपतीच्या आकाशा काढी एका जनार्दनीच भाव विश्वंभरीत पिकला देव. देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. शोधायला सांगितलं. आपण शोधतोय कुठं. आपण शोधतोय कुठं आणि देव कुठे. मी आता यांना प्रश्न विचारला बरं का. मंदिरात देव आहे का. देव मंदिरात आहे का. मंदिरच देवात आहे का. मी हा मताशी ठाम आहे. मी माझं मत कुणी आलं तरी बदलू शकत नाही. मी हे नाकारत नाही मंदिरातला देव नाही असं नाकारलं नाही माझं. पण माझ्या बापांनी हे सांगितले मंदिर देवात आहे आहे आहे. देवातच मंदिर आहे. हे जे देहरूपी मंदिर आहे ते देवा बगर नाही आणि देव मंदिरा बगर नाही. पाया पडायचं कुठं मग. पाया कुठं पडणार. ये विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. नुसत्या ज्ञानेश्वऱ्या पारायण करून नाही. ज्ञानेश्वरीकडं दाखवण्यासाठी एक नजर लागते आणि ते नजर माझ्या बाबत दिली. ती नजर महात्म्याने दिली.
आम्ही ज्ञानेश्वरी पाठ होती नव्हती असं नाही. बाहेर पा दूध पवित्र आणि गोड पाशी तोचेच्या भद्रा परीत यावरून निघून अशुद्धची काय नशी का धमलकंदा आणि दरदुरी नांदू नको एकोची घरी परी परागे जेवे चवळीला चुकली याने दैवाच्या परिवरी लोह्या रोतल्या हाती शस्त्रवरी परी तेच बैसून उपवास करी तैसा हृदयामध्ये विराम सर्व सुखाचा आराम वारून शावरी ए अर्जुना वेद विदा जरी झाला माथे नेनता माया गेला कणू सांभाळून उफणीला तू कितीही कर कितीही वाच किती झालं मला जर ओळखलं नाही तर मन मात्र तुला पचतील अनुभूती येत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकायचं नाही. जा तुम्ही किती सात्विक कर्म करा पंढरपूरला जा महिन्याची वारी करा त्रिवेणी संगमिना ना तीर्थे माझ्या बाबांनी एकच वारी सांगितली. माझ्या बाबांनी एकच वारी सांगितली मी मरेपर्यंत त्या वारीवर ठाम राहणार दुसरी वारीच नाही. ओम वाग्या सोहम वाग्या सोम वाग्या प्रेम लगने भारी सांगा वारी पायानी करायची का डोक्याने डोकं घाण झाले. आता सांगितलंय कंदील आपला काच आतनं घाण झालाय डोकं घाण झाले. वारी डोक्यानी करायची का पायाने तीर्थयात्रा घडो डोके खुशाल घाण झाले घाण 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 घाण. तुम्हाला वारी कळले पाहिजे. हे जर पंढरपूर आहे हे जर पंढरपूर आहे या पंढरपूरची वारी असेल का नाही. हे जर बंगला असेल हे जर बंगला असेल इस बंगले को 10 दरवाजे बंगले को 10 दरवाजे. या बंगल्याला किती दरवाजे वेळाभावी सांगणार नाही घरी जाऊन मोजत बसा. 10 या बंगल्याला 10 दरवाजे. 10वा दरवाजा इथे म्हातारीनं तेल माफून माफून बंद केलंय.
साधू संतांच्या ना कृपेनं ते दरवाजा खोलता येत महावाक्याची नावे गुरु कृपेची नावे माता गुरुवाळीला नव्हे आपटीला जैसा आज ही रथगीत आज ही वेगीत आज ही गीत आज ही कृपा माझ्या संप्रदायामध्ये आहे. त्याला संप्रदायापासून संप्रदाय पाहिजे. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ज्ञानदृष्टी आवले केले शोधून काढले ते हरीचे नाम नसरे लुटिता मागे दबवता जगी सरे लुटिता मागे बहुता नसरे लुटिता मागे बहुता जगी सरे लुटिता मागे बहुता नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणे सापडल्या सिद्ध महामुने साधक संपन्नतेने हेच जतन केले होते. मायाळूच्या गुणे पडले ठाऊक जगा पुंडलिका दाखविले रामने तेथे होतो मी दुबळा कपाळा थोडे बहु कशाला आलोय आम्ही लग्नाला खायला नाही आलो तुम्हाला लाडू खायला घालायला आलो. सेवितो हारस वागितो वागिता सेवितो हारस वागितो वागिता सेवितो हारस वागितो वागिता सेवितो हारस वागितो अंतांनी रोज सांगा ब्रह्मरस घे काढा जन्म मरण बाब होऊ शकतं त्याला संप्रदाय लागतो त्याला सद्गुरू तसा लागतो. माझा सद्गुरू मला भेटला येड्यानो विसरू नको रे महात्मा भेटला पाहिजे. गुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर ना किसी से दोस्ती ना किसी से भय. गुरु आहे ना कर्म सांगणारा नाही पाहिजे हो कर्म बंधनात काढणारा पाहिजे. गुरु विना ज्ञान करे माझा मला मार्ग तुमचं असं तर होत नाही ना. येडे सगळे येडे येत झाले का काय? हे काय चाललंय आपल्याला कळणं. नीट ऐका नीट समजा साधू संतांनी सर्वात एक
आणि एकाच सर्व हा बोध घेऊन गेलेला आहे आणि ते बोध घेऊन तुमच्याकडे आलोय आम्ही तुमचं लग्न करायला आलोय आम्ही. लग्नामध्ये तुमचं लग्न कळलं पाहिजे आणि लग्न जर नाही झालं तर परत यायला लागलं. तुम्हाला परत यायला लागलं. आज लग्न करून मी तुम्हाला माहेरला पाठवणार आहे परत फिरवणार आहे परत. अतिबोधाची गेली नवरणी. आता तुम्हाला इथपर्यंत कळलं देव चराचरामध्ये ओतप्रोत भरलाय आणि देव आत्मा हे एवढं तरी कळलं. संतांनी उच्च नाही पाहिलं नीच नाही पाहिलं मोठा नाही पाहिलं छोटा नाही पाहिलं या जातीचा त्या जातीचा कुठलाच नाही पाहिलं. यारे यारे लहान थोर सगळ्यांना एका पंक्तीत बसवलं. माझ्या बाबांनी तरी सगळ्यांना एका पंक्तीत बसवलं. अहो हे मुंबईचे कुठले लोक आहेत ते कुठून आल्यात हे पुण्याचे कुठून आल्यात हे गाणगापूरवरून आल्यात ते कर्नाटकवरून आल्यात ते सोलापूरवरून आल्यात. हे लोणचं किती चवदार बनवलं माझ्या बाबांनी. काय भाग्य माझे खरंच भाग्य काय भाग्य काय त्या भाग्याला पारावर नाही. रात्री मी ताईला सांगितलं ताई ताई भाकर बनवता येते का तुला. काटवट माहिती का तुला माहिती. काटवटीमध्ये पीठ घेतल्यानंतर पाणी टाकल्यानंतर भाकर किमली जाते. बरोबर आहे बरोबर आहे. जर भाकर किमली आणि ते जर उलायला लागली तर काय झालं काय झालं नीट मळलं नाही. म्हातारी ज्ञानी होती नीट मळलं नाही. अहो नीट मळलं नाही. कसं मळावं माझ्या महात्म्याने चुलीपाशी बसून सांगितलं पाहिजे मला. कसं मळावं सांगितलं. आता मला सांगा हे पंढरपूर सांगितलं ना सांगितलं ना ते हे पंढरी आणि आत्मा काय सांगितला विठ्ठल सांगितला. आता देह ही पंढरी आणि विठ्ठल त्या पंढरीमध्ये त्या विठ्ठलाचं आणि त्या जीवाचं ज्याला मी म्हणलाय त्या जीवाचं ऐक्य व्हायला लागतं. ऐक्य व्हायला लागतं. गुरु त्याचं ऐक्य करून देतो. गुरु त्याचं ऐक्य करून देतो. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ते जे नाम काढले त्या गुरु परंपरेनं नाम त्या साधकाचं त्या जीवाचं आणि शिवाचं लग्न लावतात. मग काय होतं या पंढरपुरात कसं वाजत गाजत जीवाचं लगीन शिवाशी लागत. जीवाचं लगीन शिवाशी लागत. जीवाचं लगीन शिवाचं लागलं ना मी वरलं त्याला. काय केलं मी वरलं माझी मज झाली अनावर वाचा. आता काय झालं छंद या नामाचा घेतला. मग काय झालं
आता आम्ही कुठे गेलो? आम्ही कुठून आलतो? आम्ही कुठून आलतो? माहेरून आलतो. मी माहेर सांगितलं ना, माहेरून आलतो. आता मी कुठे गेले नांदायला बा? परत कुठे गेले? मी माहेरला गेलो. मी माहेरात नांदायला आले. म्हणून माऊली काय सांगते? मी त्या माहेरचा संसार सुखाचा करून अभंगाची पहिलं अवघाची संसार सुखाचा करीन. माझ्या सद्गुरूने माझं लग्न लावलं. माझं दुसरं लग्न झालं. मी 2 लग्न केले. मी 2 लग्न उपाधीनं बायकून नांदायला आणली आणि मी त्याला वरलं ते माझा विठ्ठल नव्हतं. आता मी माझ्या नवऱ्यासोबत नांदते. तुम्हाला खरं वाटेल का नाही? मी त्याला जसं वाटतं ना तसं राहते. त्याला कसं त्यांनी ठेवलं ना मी तसंच राहते. त्याला वाटलं तसं मी तसंच राहते. माझं मतच नाही. आता माझं मत त्याच्या मताशी मी दिले. मी त्याला वरले. मी त्याचं ऐके केले. मी नांदायला त्याच्याकडे गेले. माझं लग्न लावलंय. कसं लग्न लावलंय? आता तुम्ही मंगलाष्टका म्हणणार आहे. मी मंगलाष्टका एखादी म्हणल. आता सावध सावधान सोयो साधा समी पेवसे वागवा दान करा संपूर्ण निकाली असे. आता हे महत्वाचं चरण आहे. भावे सद्गुरुचे पदांभुज चित्ती धरा आदरे. इकडं कोणाचं लक्षच नसतं. मग गौपक्षीन कुलदैवतेन कुर्यात सदा. एकदा लग्न झालं ना आणि नांदायला गेली ना मग तू कोबराय म्हणतात. कन्या सासूराशी जाई मागे परतोने पाये तैसे माझे झाले म्हणा. माझी मज झाली अनावर माझ्या काय झालं? येड लागलं. येड लागल्या जगाला देव मानले भगवाला. कोण जाणे खरे कुठे नामावळे सजीव तुळशी निर्जीव नगरा का वाहतते. कसं येड लागलंय जगाला. देव म्हणते भलत्याला. अरे देवच देवाला पुजायला पाहिले मी. देवच देवा देवच देवाला पोचलेलं पाहिले. आणि अवघाची संसार माऊली म्हणले. माझ्या सद्गुरूंनी माझा संसार सुखाचा केला. सुखाचा केला. सुखाचा दुःखाचा लवलेच नाही ठेवला. म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे मित्र आपतिष्ट गुणात थांबलेले लोक आहे. जास्त वावग न करता इंटिमेशन फार छोटी होती. 1 तासाचं लग्न होतं. तर हा अर्धविराम देतो. मला या ठिकाणी बोलवलं आदरणीय गुरुवर्य सगर महाराज. सगळे मान्यवर मंडळी आले. पुण्यावरूनच आमचे मायबाप आले. माझे सद्गुरू समर्थ सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे साधक आले. सगळे पांडे महाराज सगळी मंडळी आले. ज्ञानी माणसं आल्यात. मला उलट 2 तास अजून बी गप्प बसवलं नसतं तरी मी हवेत एकदा हवा धरले ना. फुगा वरच्या हवेला लागला तर खाली उतरत नाही. फुग्याला हेच कळलं नाही मी कशावरचा उडतोय.
बरेच फुगे महाराज आमच्या इकडं पांढरे शुभ्र हवेत उडायला लागल्या, पण त्याला हेच माहिती नाही कशावर उडतोय आपण. भाग्याचा दिवस माझा संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडूया. माझ्या बाबांनी आहे ना फुग्याला सांगितलं, ह्याचे अस्तित्व आहे ना, ज्याच्या अस्तित्वाने तो उडतो ते देव आहे. मी येता येता त्या हॉटेलवाल्याला म्हणलं, बाटलीचे पैसे आहेत का पाण्याचे पैसे? तेव्हा म्हणला, येडे झाले का ते? बाटलीचे पैसे, मग पाणी पितो बाटलीत परत घ्या. नाही म्हणलं, आतल्या पाण्याचे पैसे. बरोबर ना? मग ह्या आतल्याला किंमत आहे. आतल्याला त्या आतला सापडायचा असेल तर तुमच्या गावात बरोबर आहे. सगर महाराज आमचे आले तिथं, दैव सुदैव आणि योग आलाय, त्यांचे हात धरा आणि म्हणावं तर पुण्यावरनं दयानंद महाराज आणला होता, ते काय सांगत होता परत एकदा सांग. आणि मग मात्र मला ते वस्तू प्राप्त करून दे. ओळखा रे वस्तू, सांगा रे कल्पना. कल्पना काय आहे आणि वस्तू काय आहे, माझा फैसला करून दे. मी गेल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटा आणि वस्तूचा निश्चय करा आणि तुमचा बी संसार सुखाचा करा. आज ह्या विवाह प्रित्यर्थ तुम्ही सगळे इथं आलात. ह्या विवाहामध्ये मी एक आध्यात्मिक विवाह सांगितला. मला ह्या ठिकाणी बोलवलं, सगळ्यांचं दर्शन झालं. कोण पाहुणे असतील, कोण मित्र असतील, कोण साधक असतील. चांगल्या प्रतीचं हा पुऱ्या एकोंडी गावामध्ये आला होता सत्यामध्ये. मी त्यांना सांगितलं होतं की भाऊंना इथं बोलव, पकवाचा सेठ तू आला बाबा, तुझे धन्यवाद. टाळकर यांनी आमचे हरिभक्त पारायण, माझे आधार संत, आमचे संत गावचे आले, विनायक महाराज त्यांचे एकोंडीकर, जेवढी मंडळी आले, महाराज आमचे विकास पाटील, आमच्या गावचं आद्य सरपंच, जे गावाचं नेतृत्व पाहतात ते विकास महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी चांगलं ऐकलात, बाहेर उन्हात बी ऐकलात, तुमचेही धन्यवाद. म्हणून सगळ्यांनी भजन करा. पदरधरा जेणे देव येईल घरा. महाराजांचा हात नका धरू, ते ब्रह्मज्ञानी आहे, त्यांचा हात धरा आणि अवघाची संसार सुखाचा करा, सुखाचा व्हावो असं माऊलींच्या चरणी प्रार्थना करून. कीर्तन मला आठवायचं नव्हतं, पण लगेच दामटत पुढे गेलो. माफ करा मला, तुम्हाला उन्हात तळमळाला. ज्ञानेश्वर